जब जमा हो दोनों अरुण वरुण अरुण वरुण अरुण वरुण अरुण वरुण. काय माहिती मला अरे आपण ना खोताच्या पोऱ्याचा वाढदिवस आहे ना त्याच्याकडे आलेला आहे काही तिकडे जाऊ पचकन 2 गाणी गाऊ त्याच्याकडनं पैसे घेऊ न पार्टीला जाऊ. पण खोताच्या वाड्यात आलोय खरे पण खोत कुठं आहे? अरे खोत आलो आलो खोता आलो स्वतः आलो मी स्वतः खोत खोकत खोकत आलेलं आहे. गेली ती एकाचा काय करू नमस्कार नमस्कार कोण आपण काही झालं ते तुमच्या पोराचा वाढदिवस आहे ना ते गाणं गाण्यासाठी जी काही तुम्ही माणसं बोलवली ना आम्हाला ते आम्ही आहे मी अरुण नाही परुण. नाही तुम्ही अरुण हे ठीक आहे पण हे परून म्हणजे असं गाणं परून गातात त्यांना तुम्ही धरून आणलंय. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या पहिले. त्याचं काय माझं खरं नाव ओंकारनाथ अरे? पण अरुण ओंकारनाथ यमकात बसत नाही आणि इंडस्ट्रीमध्ये जोडीच्या नावांची पद्धत आहे ना म्हणून अरुण परुण घेतलं करून. वा 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 वा. वायफळ काही नाही सगळं विषयाला धरून आहे. वायफल कळत नाही साकलं विषयाला धरून आहे. ऍक्च्युली हा बोलला ते व्यवस्थित कळलं मला तुम्ही बोलला ते काही कळलं नाही. वायफळ काही नाही सगळं विषयाला धरून आहे. एक बुजुर्ग दुसरा नव्या दमाचा तरुण आहे. दारा 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 दाही दिशेला ज्या जोडीचं नाव ती जोडी अरुण आणि परुण आहे. अरुण परुण अरुण परुण अरुण परुण अरुण परुण. वा 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 वा. अरे बेटा कानसेन ये बेटा कानसेन आलेत गायक मंडळी ये ये ये. अरे यो कानसे नाही आता श्वानसे नाही. नॉन सायन्स सारखं काहीतरी बडबडू नकोस. अरे त्याचं नाव आहे कानसेन. अरे तुला सांगतो आमच्या घरात एवढ्या गाण्याच्या मैफिली झाल्या की कुणाचाच कान जेवढा तयार झाला नाही त्याचा एवढा कान तयार झालेला इकडे. आणि तुला सांगतो ह्याला गाण्याचं इतकं ज्ञान आहे इतकं ज्ञान आहे की काय विचारून सोय नाही. आज याचा वाढदिवस आहे आज. काय आम्ही याच्या वाढदिवसासाठी इथे आलोय. हो याच्याच वाढदिवसाची तर सुपारी तुम्हाला दिलेली आहे. चला या. अरे याने आपल्याला कुत्र्यासमोर गायला बोलवलंय. हा अपमान आहे कुणाचा आपला. माझा अपमान मी अपमान सहन करणार नाही. मी गाणारच नाही. तू गा मी जाता. दादा अरे मी एकटा का गाऊ आपल्या दोघांची जोडी आहे ना. नाही आपण दोघांनी गायचं नाही. चल आपण निघून जाऊया. चल कापून टाकेन काय समजलास तू? तुला एकदा सांगितलं ना या गुडघ्याला चाटायचं नाही म्हणून. तिथे केस तुडे आले कसं तरी होतं मला. तुमचं चालू नाही मी काय बोलतो आम्ही थोडस गावूनच जातो. हो ना आपण कलाकार माणसं मान अपमान आपल्यासाठी नसतो. कलेचा रिस्पेक्ट करणं आमचं काम आहे. कुत्र्यासमोर काय धोत्रासमोर काय गा म्हणलं की गायचं. आम्ही याच्यासाठी आलोय. आम्हाला वाटलं तुमच्या मुलाचा वाढदिवस असेल. अरे हा माझ्या मुलापेक्षा पण बडकर आहे. वाढदिवस आहे त्याचा. तुम्ही घ्या केक घ्या केक घ्या. केक घ्या थोडा घ्या. वा 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 कसा केक कसा आहे मस्त आहे की नाही. आज सकाळीच बरं का आज सकाळीच ह्याच्या दातांनी कापलाय केक असा. दातांनी कसा आहे केक मस्त घ्या घ्या अजून घ्या. नको हरकत नाही. अरे तुम्हाला पण मी काय म्हणतो मानलं
खोत तुम्हाला मानलं. मानलं म्हणजे स्वतःच्या पोरापेक्षा जास्त जीव तुम्ही त्या कुत्र्याला लावलाय आणि शिवाय त्याच्यासाठी गाण्याची मैफिल सुद्धा वा. अरे म्हणजे माझ्या मुलापेक्षा सुद्धा बडकर आहे हा. तुम्हाला सांगतो म्हणजे ह्याच्या कानावर असे सूर पडले ना की असे मधाळ मधाळ शब्दात असं समीक्षण सुद्धा करतो तो. काय बोलता हा? समीक्षक कुत्रा आहे ह्यो? हा? हा कुत्रा समीक्षक आहे हा. कसं काय मला नाही समजलं अहो म्हणजे स्टार देतो तो स्टार काय बोलता? म्हणजे तो एकदा भुंकला की 1 स्टार, दोनदा भुंकला की 2 स्टार आणि 5 वेळा भुंकून अशी शेपटी अशी हलावली ना की 5 स्टार आणि एकदा का 5 स्टार मिळाले की मग आम्ही गायकांना असं आदराने त्यांना बिदागी देतो आणि त्यांची सन्मानानं रवानगी करतो. हा, पण मी काय बोलतो समजा म्हणजे समजा त्यांनी 5 स्टार नाही दिला मग ते गायक वाड्याच्या बाहेर जाऊच शकत नाही. मग आमचा कानसेन आहे आणि गायकांची हाडं आहेत. मग आमचा कानसेन काय करतो हाडांना असे 7 भोकं पाडतो. सारे ग म प द नि सारी हाडं मग अशी बासरी सारखी सगळाच वाजतो असे असे धरून. चला 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 तर आपण अंदांची मैफिल सुरू करूया. अदांची मैफिल सुरू करूया. चला 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 या. अदांची मैफिल म्हणजे कसं असतं तुला सांगतो आमचा हा कानसेन आहे ना कानसेन त्याला सगळ्या गाण्यांमध्ये ना लावण्या जास्तीत जास्त आवडतात. हो हो तेच सांगतो. हो, 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 हो. हो या या इथं, या, या. सांगतो सांगतो तर आणि लावण्यांमध्ये सुद्धा म्हणजे सुरात असलेली लावण्यापेक्षा अदांनी नटलेली जी लावणी असते ना ती याला जास्तीत जास्त आवडते. हा हा, हा. हो सगळं याला माहिती आहे. एक मिनिट सगळं होणार सगळं होणार हा? सगळं मनासारखं होणार. भाई तयार होत आहेत. भाई भाई गाणारे भाई आपले तयार होत आहेत. मी काय बोलतो ये 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 सुरच गायली ये सगळं करेल मला नाही जमणार. मी का सगळं करेन दादा अरे आपल्या दोघांची जोडी आहे ना मग मी सूर सांभाळेन तू अदा सांभाळ अदा अदा वाटून घेऊ ना. अरे सगळं ते बरोबर आहे मला सांग आदा पादामध्ये आदा पहिलं कुणावर येतं माझ्यावर मग वसारे तूच आदा करणार ना. ऍक्च्युली कशी मीने आदा केली असते रे, पण तू माझी आदा बघून गचकन ढगात जाल. तुझी आदा बघून तो तडफडून तडफडून मरेल. म्हणजे कसं आहे हे दारी बिरीची सगळी म्हणजे पुरुषी आदा बघून तो तडफडून मरेल म्हणजे पलायला आपण मोकले. त्याच्यात बघ ना त्या वसाऱ्याचा 1 पाऊल तर माझी 2 पाऊल कचकन पकडीनं मनात चगलील. त्याच्यामुळे तू जी करशील ना ती आदा महत्वाची आहे. कशाचा कशाला ताळमेळ नाही काय कॉन्फिडन्स काय आहे. कशाचा कशाला ताळमेळ नाही. पदरात पडला आणि बरं बरशा बसार करते बघा आता मला कंटाळा येईल हा. तुम्ही लवकर मैफिलीला सुरुवात करा. हा चला. अदा अदा हव्यात ना अदा, अदा. अदा सादर करतायत. अहो अहो हे सगळं आत्ता करताय आत्ता नाही मग अदा आता ओके. या रावजी वा 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 गायक महाशय म्हणजे गाण्याच्या पहिल्याच ओळीच्या पहिल्याच शब्दाला 1 स्टार मिळालेला आहे तुम्हाला. वा एक स्टार म्हणजे आज आपले स्टार चांगले वा, वा, जमते वा. जमते पहिल्या 5 ओळीत 5 स्टार मिळूया आणि कल्टी मारूया. या रावजी तुम्ही बसा भाऊजी या रावजी तुम्ही बसा भाऊजी कशी मी राखू तुमची महरजी. बसा भाऊजी बसा भाऊजी तुम्हा बघून डावा डोळा झाकला भुंकला भुंकला 5 स्टार मिळाले. आम्हाला जाऊ दे आमची बिदागी आम्हाला जातो. कुठले 5 स्टार भुंकला ना? कुठली विदागी अरे त्याने 5 वेळा भुंकलेलं आहे. त्याने शेपटी हलवली का नाही. बघा तुम्ही आता जे गाणं गायलात ना त्याच्यावर त्याने विश्लेषण केलेलं आहे. त्याचं काहीतरी म्हणणं आहे. म्हणजे ह्यो चर्चा करतोय. चर्चा म्हणजे चर्चा करतो विश्लेषण करतो. 1 मिनिट बरं मला सांग कानसेन तुला हे या वर बस इकडे असं ये इकडे इथं बस वर शाबास. मला सांग हा या गाण्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे.
मला जरा शंका होतीच याबद्दल बरोबर. हो ना, मी पण तेच म्हणतोय. वरचा सूर काय लागला नाही, खालचा खर्चा पण काय लागला नाही. नाही बोलतो मी, बोलणार याबद्दल मी बोलणार आहे. मी तुमच्याशी दुसरं गाणं घ्या. या गाण्यात जर तुम्ही 5 स्टार मिळवले नाहीत तर मग तुम्हाला आता 5 स्टार मिळणार. आता मी सुरुवात करतो. नाही मला तू सुरुवात कर. तुम्हा वर केली मी मर्जी बहान, नका सोडून जाऊ रंगात, नका ना, नका सोडून जाऊ रंगात. 1.25 स्टार मिळालेला आहे. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो. फड सांभाळ तुराला ग आला, फड सांभाळ तुराला ग आला, तुझ्या उसाला लागल कोला, तुझ्या उसाला लागल कोला, तुझ्या उसाला लागल कोला. अडीच स्टार मिळालेला आहे. चला तयार व्हा तुम्ही. अरे तू भू, तुझ्या भूच्या भू मध्ये भू, तुझा अख्खा खानदान भू 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 भू. एवढा का चिडला? अरे चिडेल नाही तर काय करायला. तुम्ही शिव्या दिल्याच्या नंतर तो तुम्हाला शिव्या देणारच. याने काय मला शिवी दिली? तो रागात कधी कधी काय बोलतो मला कळत नाही खरं तर. पण याने मला शिवी द्यायला, मी त्याला कुठे शिवी दिली? मी फक्त भू 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 म्हणलं. भू भू भू. तुझ्या तर भू भू भू, तुझ्या भू मध्ये भू. एक मिनिट. आता तुम्ही एकदम अश्लील शिवी त्याला दिलेलं आहे. एक मिनिट कानसेन, एक मिनिट. एकही गाणं तुम्हाला आवडलेलं नाही, तुम्हाला काही 5 स्टार देता आलेले नाहीयेत. तेव्हा आता एक काम करा, तुम्ही त्यांची हाडं चघळायला सुरुवात करायला काही हरकत नाही. चला या, चला या. दादा अरुण, गाण्याची हाऊस गेली जिरून. आता सगळे जाऊ पारू. बरो